रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न आणि तेच देतात दोन्ही पापला व्यवस्थित करा हे चितन देखात
हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग जे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा परम पुण्यकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासन स्तं पदं भोजे तेजस्फुरदे प्रदेशो विनिंद्रादि दैवै सदास्तो यमानो समदिष्टो मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जसु जोदायक पनुचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरौ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत तुलित बलिनामा अंजनी पुत्र पवन सुत नामा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदय अरविंदे भुवं भवानी सहितं नमामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयाच्या कृपेने निजबोध झाला जयाच्या दर्शनी अनुताप गेला आम्हा साधकांचा सखा ज्ञानदाता श्री गोपाळ बाबांचे नमितो मी आता जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरणतेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हेचे दान दे का देवा तुझा विसरण बाबा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित समस्त भक्त भाविक साधू संत सर्व श्रोतृ वृंदाच्या चरणारविंद कीर्तन रूपी सेवा अर्पण करत असताना
सेवे करता गायलेला निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान संत देवनिवासी वारकरी हृदय सम्राट वारकरी संप्रदायाची फळाला आलेली इमारत आणि त्या इमारतीच्या कलश स्थानी विराजित असणारे अखिल कोण ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ परमप्रिय पंचवेदाचे निर्माण करते देव मान्य जग मान्य संत श्री गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथं उपस्थित शेकडा 100% लोकांच्या पाठांतरातला आजचा मी म्हणतो तोंडपाठ नसेल पण किमान कानपाठ तरी असायला पाहिजे ना. 67 वर्ष झाली ना. 67 वर्ष झाली आपण हरिनाम सप्ताह करतोय आणि या 67 वर्षात आपण नेहमी भजनाचा श्रवणाचा लाभ घेतला. आणि हा जो अभंग आहे ना खरंच जर एखाद्याच्या पाठ नसल तर आता इथून उठून घरी जायला तुम्हाला हरकत. या मंडपात बसण्याची आपली पात्रता का माहितीये का. या अभंगाची खासियत आहे ज्याला भजन आवडतं त्याला पण हा अभंग माहितीये आणि ज्याला भजन आवडत नाही त्याला पण हा अभंग माहितीये. ज्याला भजन आवडतं त्याच्याकरता हा अभंग म्हणजे पर्वणी आहे भगवंताकडं अमूल्य असं दान मागणारा हा अभंग आहे. आणि ज्याला भजन आवडत नाही त्याला पण हा अभंग आवडतो का कारण त्याला माहिती आहे एकदा का भजनात हा अभंग आला की भजन आता मी घरी जायला मोकळा. लक्षात घ्या अभंग गोड आहे मागणीपर प्रकरणातला आहे. आणि सरळ अर्थानं सांगायचं झालं तर तुकोबारायांनी एक आग्रहाची मागणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर ठेवली. म्हटलं देवा मला दुसरं तिसरं काही नको मला हेच दान पाहिजे हेच दान देगा देवा. काय दान पाहिजे तुझा विसर न व्हावा. थोडा जपून बोलायचा अभंग बरं का कारण जेवढा सोपा तेवढ्या चुका जास्त. हरिपाठ लय सोपा आहे पण त्याच्यातच लोक सगळ्यात जास्त चुका करतात. तृणाग्नी मेले मेले ऐका फार सोपा अभंग आहे पण बोलताना जपून तुझा विसर न व्हावा. लोक काय म्हणतात तुझा विसरण आणि मग व्हावा. विसर न व्हावा का विसरण व्हावा. तुकोबाराय म्हणतात देवा तू सदैव माझ्या स्मरणात आठवणीत चिंतनात राहावास. तुझा विसर मला क्षणभरही पडता कामा नये हे मला मागणं पाहिजे. तुझा विसर न व्हावा. पण तुकोबाराय मला चिंतनात स्मरणात लक्षात आठवणीत ठेवून तुम्ही नेमकं करणार तरी काय. तुकोबाराय म्हणतात मला येतही तरी काय. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मला जे जमतंय जे मी अभ्यासलंय जे मी अजूनपर्यंत कमवलंय ते म्हणजे तुझं नामचिंतन तुझं भजन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही करू शकत नाही. अहो पण तुकोबाराय मी लोकांशी बोलत नाही तरी सुद्धा लोक आषाढी कार्तिकीला पंढरपूरच्या वारीला येतात. पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर 16 तास लाईनीला उभं राहतात दर्शनाच्या राहतात ना. आणि दर्शनाला 16 तास वाट बघितल्यानंतर जेव्हा दर्शनाची वेळ येते तेव्हा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चांगली आपल्याला 15-20 मिनिटं मिळतात ना. नाही मग किती 5 मिनिटं नाही मग एक अख्खा मिनिट तरी नाही. अहो 5 सेकंद पूर्ण नाही. इथनं एक जण ढकलतो तिथनं एक जण ओढतो. त्या देवाच्या पायाला हात लावायला भेटतंय नाही भेटतंय एवढा क्षणाचा वेळ आम्हाला भगवंताचं दर्शन लोक घ्यायला येतात. आणि त्या दर्शनात सुद्धा जाता जाता देवाला म्हणतो देवा मला सुखात ठेव. म्हणजे बघा 2-3 क्षणाची भेट आहे तिथं सुद्धा लोक भगवंताकडे संसारातलं मागितल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय तुम्ही संसारातलं कोण संपत्ती मागायला येतो. कुणाला संतती हवी असते कुणाला धनधान्याची वृद्धी हवी असते. मग त्याच्यापैकी काहीतरी मागा ना. तुकोबाराय म्हटले देवा त्यातलं काही नको. तुझ्या भजनापासून जे आम्हाला लांब नेईल त्यातलं आम्हाला काही नको. न लगे मुक्ती धन संपदा. बरं ठीक आहे तू आता एवढा उदार झालाच आहे ना मग तुझ्याकडे ऍडिशनल मागणं ठेवलं संत संग देगा सदा. कारण धन मिळालं तर माणूस भगवंताला विसरू शकतो स्वतःला भगवंताच्या वर समजायला लावू शकतो. संपत्ती झाली तर ती कुटुंबामध्ये कलह लावू शकतात
संतती नीट निघाली तर बरी आहे, नाही तर अख्ख्या कुळाचा पतनाचं कारण ठरतात. मग आम्हाला संपत्ती नको, धन नको, अहो मुक्ती पण नको. का? कारण आम्ही बघितलंय मुनी मुक्त झाले वेणे गर्भवासा. आम्हाला काही गर्भवासाची भीती वाटत नाही, ते मुक्त झाले. पण आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला धन नको, आम्हाला संपत्ती नको. मग संत संग देई सदा. कारण परमार्थातली सगळ्यात मोठी पायरी माळ घालायच्या अगोदर, वारी सुरू करायच्या अगोदर, कीर्तनाला भजनाला बसायच्या अगोदर सगळ्यात मोठी सुरुवात परमार्थाची जर कुठं होत असेल तर ती तुमच्या संगतीतून होते. संगत चांगली करायला हवी. तुकोबाराय म्हणतात, आठवे हा देव संतांच्या संगाते. आम्ही भगवंताला विसरणाऱ्यातले नाही, पण यदा कदाचित जर संसारातल्या काही अडचणीमुळे आम्ही देवाला विसरायच्या स्टेपवर आलोच तर संत आम्हाला देवाला विसरून देणार नाही. कारण संता घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. त्यांच्या घरी सतत भजन चालू आहे, त्यामुळे आम्हाला काय देवाला विसरण्याची भीती निर्माणच होणार नाही. इथं देव म्हणतो, तुकोबाराय तुम्ही दुसरं काय पण मागाव, पण हे थोडस तुम्हाला जड जाईल. कोण म्हणतो? देव. कुणाला? तुकोबाराय. का? कारण तुम्हाला जर सतत संतांची संगत हवी असेल तर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, आणि पुन्हा पुन्हा जन्माला येण्याकरता पुन्हा पुन्हा गर्भवास सहन करावे लागतील. आणि गर्भवासाचं दुःख काय आहे ते तुम्हीच अख्ख्या जगाला सांगितलंय ना. एक वेळ घरी या दुःखाकडे दुरितांचे जाळे उगवणी. तुकोबाराय तुम्हीच हात जोडून मला म्हणत होतात या गर्भवासाच्या दुःखात न सोडवा. किंवा भावार्थ रामायणामध्ये नात्रायचा विष्टाले चौकडे नाकी तोंडी कुमिकडे गर्भवासाचे कष्टकारे कोणा देवा सांगावे. काय सांगू गर्भीच्या या पाठ आहे आपल्या. मज भोगिता नारायण मांस मळ मूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा त्यात असे. मग इथं गर्भामध्ये त्रास आहे हो महाराज, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा गर्भवास सहन करायला तयार आहात का? तुकोबाराय म्हटले, हो. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे. सुखानं आम्हाला गर्भवासाला घाल. का? कारण आम्हाला जर पुढे जाऊन मोठं सुख मिळणार असेल तर आधी छोटस दुःख सहन करायला काही हरकत नाही. कारण मोठ्या दुःखातून छोटं दुःख वजा होतं, मोठ्या सुखातून छोटं सुख वजा होतं, तसं मोठ्या सुखातून छोटं दुःख सुद्धा वजा होतं. त्या कारणासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी हिची माझी सरळ. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल अभंगाच्या संपूर्ण विस्तारित स्वरूपाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व पावन श्रोतेगण आणि समस्त जनता जनार्दनाच्या समक्ष आचार्य सेवेचा अल्पसा प्रासंगिक परिचय मांडणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत क्षत्रिय कुलावंश छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेला आपला रायगड जिल्हा, पोलादपूर तालुका ढवळे गाव, आणि या पवित्र पावन परिसरामध्ये माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आई रुक्मिणी मातेचा भव्य दिव्य असा दरबार. आणि या पावन दरबारामध्ये आजची वसंत पंचमी आणि गेल्या 3 दिवसापासून आपला चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 67 वर्ष झाली. आणि मी नेहमी सांगत असतो, 67 वर्ष एखादा उत्सव टिकतो तेव्हा खऱ्या अर्थानं माऊलीचं प्रमाण असतं. इवले से रूप लावेले द्वारी त्याचा वेणू गेला कुठल्या वेलाचा ओघ गगनापर्यंत जातो. सगळेच वेल गगनाला जाऊन ध्यान नाही. तो वेल लावला कुणी, ते रोप लावलं कुणी, हे जास्त महत्वाचं आहे. मग आपल्या या 3.5 दिवसाच्या अखंड हरिनाम उत्सवाला ज्यांचा पुण्य स्पर्श लावला, आपल्या कोकणातले परमार्थ भाग्य विधाते सर्वप्रथम स्वनांदू सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज मोरे माऊली, त्याचबरोबर आता ज्यांच्या मार्गदर्शनानं आपण चालतोय गेली अनेक वर्ष आपल्या कोकणचे भाग्य विधाते हरिभक्तपरायण गुरुवर्य दादा महाराज मोरी माऊली यांच्या मार्गदर्शनानं चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव. आणि आज एक पावन दिवस आहे, वसंत पंचमी आहे. आज फार गोष्टींचा योग आहे. सर्वप्रथम माझ्या तुकोबारायांची आज जयंती आहे. दुसरी गोष्ट
आज सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हा. आणि आज अजून एक महत्वाचा पर्व काळ आहे. पाठ आहे सगळ्यांचा. साधना पर्व काळ सांगितले. पण आपल्यासाठी पर्व काळ म्हणजे काय? या पंढरपुरात बाई वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. आज वसंत पंचमी पंढरपुरात माझ्या पांडुरंगाचं आई रुक्मिणी मातेचं आज काय आहे? विवाह सोहळा आहे. पत्रिका आली नाही तुम्हाला? नाही आलं लग्न. आणि अशा या गोड पर्व काळामध्ये आणि इतक्या पावन व्यासपीठावरती थोडी भीती वाटत होती. कारण सालाबाद आपली ही सेवा दादा महाराजांची असते. पण यावर्षी माझं सौभाग्य म्हणा, तुमचं या सगळ्यात समस्त डोळे ग्रामस्थ इथली वारकरी मंडळी यांचं असणारं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाच्या योगानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा आली. मग आमचे हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज मोरे असतील, आपल्या गावातील धडाडीचे कार्यकर्ते सरपंच पदावरती बसल्यापासून अगदी नेटानं गावाच्या विकासासाठी झटणारे आमचे मोरे महाराज, रमेश महाराज मोरे आदी करून, आणि सगळ्यात आधी मी तर म्हणतो अख्ख्या पोलादपुरात काय अख्ख्या रायगडात पहिली ज्यांच्याशी मैत्री म्हणा, ओळख म्हणा, अगदी माझ्या गळ्यात माळ सुद्धा नव्हती. मी काय 16-17 वर्षाचा असेल आणि तेव्हापासून माझे अगदी जवळचे संबंध हरिभक्तपरायण देवचंद महाराज मोरे. त्याचबरोबर एक काळ होता महाराज की भाऊराव पार्टे येणार आणि खास त्यांचं वाद्य ऐकायला लोक गाडी करून आमच्या खेड तालुक्यात दादा महाराजांच्या कीर्तनाला यायचे. मला अजूनही आठवत आहे. आणि हे असल्या कलाकारांमुळेच एक ठिणगी पडते ना कलावंताच्या मनामध्ये, कुठेतरी प्रेरणा घेऊन. मी तर नेहमी सांगतो, आज ही गायनाचा वेळ जर आम्हाला कुणी लावला असेल तर आमचे देवचंद महाराज. पकवाजाचा वेळ आमच्या तालुक्यात बहुतांश कलाकारांना जर कुणी लावला असेल तर आपल्या रायगड जिल्ह्यातलेच 2 रत्न आहेत. एक गुरुवर्य सुनील महाराज मिस्त्री, गुरुवर्य भाऊराव पार्टे. वेरळला कीर्तन होतं दादा महाराजांचं, खूप वर्ष झाली. आणि मी बघितलेले माझं खास गाडी करून भाऊराव पार्टे नाव ऐकले, कोण ऐकते बघायचं असं याच्याकरता आलेली लोक. आणि अशा मोठ्या लवाजम्यामध्ये सुंदर व्यासपीठ, सुंदर वातावरणामध्ये यावर्षी सेवा करण्याचा योग. मला वाटतं भेट झाली नाही माझी. गणेश दादा जाधव 2 वर्षापासून फोन करत होते बरं का, की महाराज आम्हाला तारीख पाहिजे. आजची तारीख दादा महाराजांची असल्या कारणानं कालच्या दिवसाची तारीख ते 2 वर्ष त्यांनी फोन केला की महाराज. आणि पण प्रॉब्लेम असा की कालचा दिवस गणेश जयंतीच्या दिवशी येतो आणि आमच्या वाडीत 1.5 दिवसाचा सोहळा असतो गावात गणेश जयंतीचा. त्यामुळं कालचा दिवस कुठं बाहेर पडता येत नाही. पण आज मला वाटतं माऊलींची इच्छा होती, पांडुरंगाची इच्छा होती, गुरुवर्यांचा आशीर्वाद होता, म्हणून तुमची भेट घडण्याचा योग होता. आणि त्या कारणानं आज तुमची सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलेलं आहे. जमेल तसं ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला बुद्धिमत्ता देतील. माझे आई वडील, माझे गुरुवर्य स्वानंद सुकुलवासी हरिभक्तपरायण गोपाळ बाबा काळणे आळंदी देवाची, हरिभक्तपरायण नित्यानंद महाराज काळणे आळंदी देवाची, यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या मिळालेल्या अनुभवातून, आशीर्वादातून जेवढं सुचेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडी अडचण आज आपली अशी झाली, खरी कीर्तनाची वेळ असते 9 ते 11 आणि आता जवळजवळ वाजले 11.
बरोबर 11लाच कीर्तन संपवायचं असतं का? कारण 11 नंतर लोक आ करायला लागतात. ती आका बाई येते ना, त्यामुळं पण असो गाडी थोडी उशिरा सुटली, वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसं पण मला पुंडलिक महाराजांनी सांगितले, महाराज 1 वाजला तरी चालेल म्हणताय, पण इकडे चेहरे बघा महाराज हरिपाठाला नाचून नाचून जीव निघाला आमचा. तू कर 1 वाजेपर्यंत कीर्तन, तुझा नंबर डिलीट जमेल तसं. जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढ्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंय. फक्त तुमची आणि माझी पहिली गाठ आहे, त्यामुळं थोड्याशा आपल्या अंतर्गत गोष्टी तुमच्या समोर व्यक्त करतो. तुम्ही काही जबरदस्ती नाही ना बसले? नाही ना. परवा आमच्या खेळात असाच मंडप भरला. सहज शेजारीला चौकदाराला विचारलं, म्हटलं एवढी गर्दी, एवढी आवड आहे लोकांना कीर्तनाची? तो म्हणे नाही महाराज, नाही बसलो तर 500 रुपये दंड लावतात. असं नाही ना तुमच्याकडे? म्हणजे तुम्ही स्वखुशीनं बसले ना, मग तुमच्या पायाला हात लावून माझी नम्र विनंती आहे की या व्यासपीठावरती स्वखुशीनं बसायला परवानगी आहे, स्वखुशीनं उठायला नाही. प्रमाण आहे का? म्हणजे मी विक्षेप तेची पय मरण नवजावा क्षण एक बाया एवढं सांगून सुद्धा लोक उठतात, बाहेर जातात आणि दुसऱ्याच्या घेऊन जातात. दोनदा माझ्या गेल्या, तिथपासून मी गाडीतच ठेवतो. ऐका, मला सांगा, आपला जन्म माणसात बसाय झाला का माणसात ना उठाय झाला? माणसात बसाय आलो ना आपण, माणसात ना उठून काय उपयोग आहे का? खरं सांगतो महाराज, गादीवरती उभा आहे, समोर भगवान परमात्मा आहे, त्याची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या हिताचं तुमच्या पद्धतीनं आजच्या काळात सांगणारं व्यासपीठ एकच आहे, वारकरी संप्रदाय. का? सोपं सांगतोय, ऐकून घ्या. कारण उद्या जो सांगायला येईल ना, उद्या म्हणजे उद्याचे महाराज नाही, नंतरचा जो सांगणार आहे कळो येईल, तेव्हा जो सांगायला येईल ना, तो तुम्हाला परवडणार नाही. मी म्हणत नाही, नात्रा म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल गादीचा अपमान म्हणजे पांडुरंगाचा अपमान. मग आता तुम्ही ठरवा उठायचं का नाही. ऐका, तुम्हाला उठायची इच्छा होणार नाही, ही जबाबदारी माझी. 10 मिनिटात अंदाज आलाच. जबाबदारी न घेऊन सांगतो कोणाला, पाकिट घेणार आहे. पण तरी सुद्धा जर एखाद्याला उठायची इच्छा झालीच तर मधी मधी जागा मोकळी आहे, झोपा तुम्ही. कीर्तन झाल्यावर मी उठवतो पण चालू कीर्तनातला उठू नका. फार महत्वाचा निर्णय. बाकी इथं परंपरेचा संप्रदाय आहे, फार जुनाट जुगादीचे नाणे, बहुत काळाचे देवण. इतकी जुनी परंपरागत चालू असलेला आपला हा परमार्थ. त्यामुळे बाकी काही इतर नियम सांगायची गरज नाही. उगानं जेवढं वाटलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. अभंग मागणी पण आहे, निवडण्यामागचं कारण एकच आहे, उद्या काला असल्या कारणानं आज मागणी मागणं गरजेचं आहे. बघा, व्यासपीठावरती उभा राहिलेल्या वक्त्याला प्रसंगाचं अवधान राखणं फार गरजेचं आहे. तुकोबारांचा गाथा उघडा, त्यात एक अभंग आहे, समय सूचकता कशी असली पाहिजे माणसाकडे. मी अर्धाच अभंग म्हणतो, वरिष्ठ मंडळी समोर आहेत, उरलेला अभंग त्यांच्या पाठ असेल, तुम्ही जाऊन शोधा. आता काही मोबाईलवर नुसती अक्षर टाकली तरी अभंग आपल्याला भेटतो. अभंग तुकोबारा म्हणतात, मांडवाच्या दारा
आणीला म्हातारा म्हणे नवरी आणा टिंब 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 पुढचं मी नाही बोलू शकत. म्हणजे शुभ मुहूर्तावरती आलेला म्हातारा नको नको ते बोलायला लागला. त्याला जागेचं प्रसंगाचं काहीतरी अवधान असावं का नाही तो वक्ता तोंडावर पडतो बरं का. कीर्तन बारशाचं मी बोलतो कार्याचं जमल का. परवा माझं कीर्तन झालं. कीर्तन संपलं. एक जण उठला. आज आपल्या गावात गणेश महाराजांनी फार श्रवणीय कीर्तन सादर केलं म्हणून सगळ्या गावाच्या वतीनं मी त्यांना भाव तुला झालं काय. मी ते अध्यक्ष माझ्या बाजूला होते. असं खुणावलं म्हटलं बाबा काय बोलतोय. म्हणे नका महाराज लक्ष देऊ त्याला कार्याला भाषण करायची सवय म्हणून तू बोलून गेला असेल. आज आपला उपांत्य दिवस आहे. उद्या काल आहे. उद्या जर प्रसाद हवा असेल तर आज मागणं गरजेचंच आहे. बरोबर ना. अर्ज टाकल्याशिवाय जशी सुट्टी नाही तसा आज मागणीचा अर्ज टाकल्याशिवाय उद्या आपल्याला प्रसादाचा अधिकार. बरोबर ना. व्हाल कोण कोण अधिकारी ते. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. मग उद्या जर हवं असेल तर आज मागणं गरजेचं आहे. बरोबर. मागतायत कोण. तुकोबार. कुणाकडे मागतायत. देवाकडे मागतायत. माझा मुद्दा एवढाच आहे. एखादा माणूस एखाद्या माणसाकडे जेव्हा मागतो तेव्हा काही उगाच मूड झाला म्हणून मागतो का. काहीतरी कारण असल्याशिवाय कुणी कुणाकडे मागायला जात नाही. कुणालाही मागायची इच्छा होण्याकरता 3 गोष्टी गरजेच्या आहेत. माणूस कधी मागतो. एक गरज पडली तर मागतो. 2 मागायची सवय असेल तर मागतो. आणि 3 मागायची परंपरा असेल तर मागतो. गरज असेल तर मागतो. परंपरा असेल तर मागतो. आणि सवय असेल तर मागतो. उदाहरण सांगतो ऐका. समजा मी घर बांधायला काढलं. घर बांधत असताना कॉन्ट्रॅक्टरने मला बजेट दिलं 30 लाखाचं. माझ्याकडे 25च आहेत. किती कमी पडतायत. 5 लाख. पुंडलिक महाराजांना भेटलो. म्हटलं पुंडलिक दादा घर बांधायला काढले एवढे पैसे कमी पडतात. उदार माणूस पटकन दिले काढून. म्हणजे मी त्यांच्याकडे मागितलं. मग का मागितलं. गरज पडली. घराचं काम निघालं नसतं तर मागायची गरज होती का नाही. मग इथं तुकोबा नाही मागणी मागतात. तुझा विसर नवा मागून. मग ही मागणी मागायची तुकोबारायना गरज आहे का. मुद्दा लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात तुझा विसर होऊन देऊ नको पण देवाचा विसर होणं हे तुकोबारायला शक्य आहे का. लक्षात घ्या. तुकोबाराय काय आमच्यासारखे सीझन बघून बुवा झालेले. आता सीझन बघून होतात ना. परवा एक जण दत्त जयंतीच्या पिरियडला दत्त जयंती दिवशी 4 कीर्तन स्टेटसला ठेवले होते. एकानं मला मेसेज केला म्हणतो मजा आहे बाबा आम्हाला पण शिकवा. हे स्टेटस बघूनच बरं वाटल्यासारखं आहे. पण ती 4 कीर्तन करता माझी धावपळ झाली. ती तुम्ही स्वप्नात पण विचार करू शकत नाही. 9 ते 11 करायला मी भाडात आलोय. 3 कीर्तन 7 ते 9 खेडला करून 9 ते 11 करायला भाडला वडवली गावात. मग लोकांना वाटतं महाराजाची मजा आहे. 4 कीर्तन 5,000चं पाकिट 5 चोख. पाटील महाराज मंडळी असतील तर सगळ्यांना स्कीम सांगत सुद्धा एवढं नसतं बरं. काही इमॅजिनरी फिगर आहे. नाही तर महाराज लोकांना 5,000 भेटतात. ज्यांनी मला तारीख दिली ते टेन्शन लागलं. 5,000 द्यायला काल्पनिक गोष्ट आहे. तुकोबाराय काय सीझन बघून महाराज झालेले नाही. अहो तुकोबारायांना जागेपणी देव दिसत होता. पण तुकोबारायांना स्वप्नात सुद्धा कोण आहे. जागृती स्वप्न
रात्रीचा पिक्चर आपल्याकडे मन आहे, मनी वशेते स्वप्नी दिसणे. आपल्या मनात संसार सोडून काय आहे का? जे दिवसभर विचारते संध्याकाळी स्वप्नात. आमचे गुरुजी विनोदानं सांगतात, एकाचं लग्न ठरत नव्हतं आणि ज्यांचं ठरलेलं आहे त्यांच्याकरता सांगतो, ज्यांची लग्न होत नसतील त्यांनी दुसऱ्याच्या लग्नाला जायच्या भानगडीत पडायचं नाही. कॉम्प्लेक्स येतो, कॉम्प्लेक्स. असं एकाचं लग्न ठरत नव्हतं तरी पण जवळचा मित्र होता म्हणून एकाच्या लग्नाला गेला. त्याने बघितलं काय माहोल होता, असा भला मोठा मंडप, वाजंत्री वाजत होते, वराड्यांना बसण्याकरता खुर्च्या टाकलेल्या, स्टेजवरती विवाह सोहळा चालू होता. इकडं नवरा इकडं नवरी, मध्ये काय असतं ते विसर्ग याचा वर्ष. आणि मग ब्राह्मणाच्या मंगलाष्टका चालू होत्या. शेवटची मंगलाष्टका आता सावध नाही पूर्ण म्हणणार ना, का टेन्शन आहे कुणाच्या हातात तांदूळ असतील टाकून मागवा. मंगलाष्टका संपली, अंतरपाठ खाली झाला. तुमच्याकडे काय पद्धत आहे? अंतरपाठ खाली गेल्यावरती नवरा नवरी एकमेकांना काय नसेल माहिती, पण आता काय काय बावळटांनी पद्धती बदलल्या. आता काय होतं, अंतरपाठ खाली गेला की 5 येडे इथून नवऱ्याला उचलतात, 4-5 येडे इथून नवरीला उचलतात आणि असं फेकून हार घालायची पद्धत आता आली. काय रे हवेतल्या एकानं इथनं उचललं नवऱ्याला, इकडनं उचललं नवरीला. नवऱ्यानं 4 दिवस प्रॅक्टिस केली होती हार घालायची. गेला नवरीच्या गळ्यात. बिचारी नवरी नवीन, तरी पण तिनं प्रयत्न केला. प्रयत्न फसला, गेला बामणाच्या गळ्यात. लगेच हार काढतो, म्हणतो माझ्या घरी हे काही तिनं डोक्याला. आता डबलची कॅपॅसिटी नाही. विचित्र प्रकार चालू झाला. मग आता तो सगळं लग्न सोहळा यानं बघितला. कोणी बघितला? ज्याचं ठरत नव्हतं त्यानं. आणि तो दिवसभर हाच विचार करायला लागला. आम्ही दोघं एकाच शाळेत शिकलो, कॉलेज पण एकाच ठिकाणी केलं, आमचं इंजिनिअरिंग पण एकाच कॉलेजला झालं, सेम कंपनीत कामाला, सेम पॅकेज आम्हा दोघांना. त्याचं झालं, माझं कधी होणार? हाच विचार दिवसभर. त्याचं झालं, माझं कधी होणार? आणि दिवसभर त्यानं लग्नाचा विचार केला. रात्री झोपला. इमॅजिन करा, गेस करा, त्याला कसलं स्वप्न पडलं असेल. सकाळी बघितलं होतं ना, तसाच भला मोठा मंडप, तेवढ्या संख्येनं वराडी आलेले, तेच वाजंत्री, तोच बाबन, तीच नवरी बदलाय पाहिजे. इकडं नवरी इकडं नवरा, लागलं लग्न. आणि लग्नाच्या दिवशी संध्याकाळी काय असतो? हरिभट वरात. आता लग्न चाललंय कुठं? हा, तेवढं विसरू नका, नाही तर गडबड होईल. आणि आता स्वप्नातल्या लग्नाला बजेटची अडचण आहे का? नाही. यानं वरातीला बोलवलं घोडं जिवंत स्वप्नात. आता नवरा नवरी दोघं घोड्यावर बसले, निघाले वरात. तिथं एक आगाऊ पोरगं बारकस, त्यानं त्या घोड्याच्या पायाजवळ वाजवला फटाका. आणि जसा फटाका वाजला तशी घोड्यानं उडी मारली. हे सगळं चाललंय कुठं? घोड्यानं उडी मारली. नवरा एकीकडं, नवरी एकीकडं. आणि हा एवढा गुंतला होता स्वप्नात, याला बेडवर कुस बदलली, पटकन खालीच पडला. आईच्या नावावर ओरडायला लागला, आई 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 करायला लागला. आई उठली, म्हणते पप्या काय झालं? पडलं का? काय लागलं का तुला? डॉक्टरकडे जायचं का? बाम लावून देऊ का? बाबांना उठवू का? तो म्हणतो आहे माझं मरू दे, ती कुठं पडली बघ. हा अजून स्वप्नातून बाहेर यायला तयार नाही. ही आपल्या स्वप्नाची पलीकडे. तुकोबारायांच्या स्वप्नात कोण आहे? देव आहे. म्हणजे यांच्या स्वप्नात देव आहे, ते तुकोबार आहे. तुझा विसर न व्हावा ही मागली गरज म्हणून मागत असतील का? म्हणजे पहिला विषय आपला खोडीच निघाला. मग दुसरं, तुकोबारायांकडे मागायची परंपरा असेल, कारण कधी कधी परंपरा असल्यावर पण मागावं लागतं. उदाहरणार्थ
आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये शेकडो वारकरी संस्था झाल्या, पण अतिशय जुनाट 150 वर्षापूर्वीची परंपरा असणारी वारकरी शिक्षण संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची शिक्षण संस्था. आजही त्या संस्थेत नियम आहे काय, रात्रीचं भोजन झालं की सगळ्या विद्यार्थ्याला आहे, पण दिवसाचं जे भोजन आहे ते भोजन प्रत्येक विद्यार्थ्याला आळंदी परिसरात मागूनच खावं. कितीही मोठ्या बापाचा पोरगा जरी असला, स्वतःच्या बापाचं हॉटेल जरी असलं ना आळंदीत, तरी सुद्धा त्याला मागून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. त्याला मधुकरी म्हणतात. आणि ती माऊलींपासून चालू असलेली काय आहे, परंपरा आहे. म्हणजे इथं मागतात का मागतात, परंपरा आहे म्हणून मागतात. कुणी दत्त उपासक असतील आपल्यात, दत्तांचा जो नैवेद्य असतो गुरुवारचा, तो नैवेद्य घरातलं अन्न वापरून बनवून चालत नाही. 4-5 घरात मागावं लागतं, उघड्या आकाशाखाली शिकवावं लागतं, तेव्हा ते भगवंताला पावन होते. म्हणजे तो श्रीमंत आहे पण तरी पण मागतोय का, मागणं ही दत्त संप्रदायातली, नाथ संप्रदायात सुद्धा मागायची काय आहे, परंपरा आहे. म्हणजे बहुतांश संप्रदायामध्ये परंपरा आहे म्हणून मागतात. मग तुकोबारायांकडे मागायची परंपरा आहे का, नाही ना. तुकोबाराय तर सरळ म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत पूर्वार्ध कळला सगळ्यांना, उत्तर अर्धात गंमत आहे. वडिलांची रीत जाणत रीत पण आहे आणि आम्ही रीती जाणतो सुद्धा, हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आपल्याकडं 67 वर्ष झाली आपण हा हरिनाम उत्सव करतोय का, वडिलांची रीत होती आणि आम्ही म्हणजे रीत पण आहे आणि जाणणारी मंडळी सुद्धा. लक्षात घ्या. आनंद वाटला मला. लहान लहान मुलं यांना कीर्तनाला उभं राहण्याची इच्छा निर्माण होते. मी म्हणतो कीर्तनाला यायची इच्छा निर्माण झाली हीच लई मोठी गोष्ट आहे. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि बघा, उद्या जर तुम्हाला कुणी विचारलं काय तुमच्या गावची संपत्ती, हा फोटो काढून घ्या आणि तो फोटो त्याला दाखवायचा आहे, बघ हे आमच्या गावचं वैभव आहे. आज ही लहान लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. मी असं नाही म्हणत की याच्यातला प्रत्येक जण गाणार व्हायला पाहिजे. आता तुमच्या मातीत जादूच आहे, होणारच.
काय बोलायची गरज नाही. पण समजा नाही झाला, फरक नाही पडत. मी म्हणतो गाणार नाही झाला तरी चालेल, वाजवणार नाही झाला तरी चालेल, कीर्तनकार नाही झाला तरी चालेल, पण तो या संप्रदायात आला ना पिणारा होणार नाही एवढं का. वारकरी संप्रदायामध्ये तरुणाला निर्व्यसनी ठेवण्याची ताकद आहे. मी म्हणतो गावात गटार झाला म्हणजे गावाची प्रगती नाही, गटारात पडणारे बंद झाले पाहिजे तर गावाची प्रगती. ऐका, मग आज हे आपलं वैभव आहे, हे तुमच्याकडे रीत आहे आणि जाणणारे पण आहे, म्हणजे दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. काही काही ठिकाणी रीती असतात पण जाणणारे नसतात. आपल्या कोकणात म्हण आहे, बाप गावात कीर्तन करी आणि पोरग नदीला रिकाम्या जागा बरंच चला. म्हणजे रीत आहे, वडील कीर्तन करतोय पण पोरग मास धरतोय, म्हणजे रीत आहे पण जाणणारा नाही. कधी कधी उलट जाणणारा आहे पण रीती अजिबात नाही. म्हणजे आता माझं सांगतो, मी पहिला अशा 7-8 माळी घालायचो गळ्यात. हा, मला एकाने विचारलं, असं पूजा करताना बघितलं त्यानं, अशा माळी भरपूर होत्या. मला म्हणला, बुवा एक माळ घातल्यावर पण नॉनव्हेज खायचं नसतं आणि 7 घातल्यावर पण खायचंच नसतं, एवढ्या का घातल्या? मी म्हटलं माझ्या 7 पिढ्यात कुणी घातल्या नाही म्हणून मी सगळ्यांच्या एक माझ्या अख्ख्या खानदानात मी पहिला माळकरी, पहिला वारकरी, पहिला पकवाजवादक, पहिला गायक, पहिला कीर्तनकार. फक्त शेवटचा होऊ नये एवढीच देवाला इच्छा. ऐका ना, म्हणजे आमच्याकडे परंपरा नव्हती महाराज, आमच्याकडे परंपरा एकच होती. कळलं का? नाही कळलं? आता याच्यापेक्षा जास्त मला नाही म्हणतात. नाही केलं पण असतं, पण नाही तर मध्ये याला अनुभव दिसतोय लोकांचा भरोसा नाही. ऐका, म्हणजे परंपरा नव्हती पण जाणणारा जन्माला आला. काय काय ठिकाणी परंपरा पण धड नाही आणि जाणणाऱ्याचं विचारूच नका महाराज. कीर्तन संपलं म्हणजे आता नाही संपलं, एकदा असं माझं कीर्तन संपलं, असं मंदिराचा गाभारा, आतमध्ये बसलो होतो, चहा पाणी चालू होता, भेटा नव्हता सोडला मी. आणि असाच एक तरुण मुलगा 22-23 वर्षाचा आला, माझ्या पाया पडला, म्हणतो महाराज लई कीर्तन ऐकली हो, पण असं नाही कधी ऐकलं. खरंच तुमच्यासारख्या कीर्तनकारांची गरज आहे समाजात. मी मंडळाला सांगणार आहे, पुढच्या वर्षी पण तुम्हीच या, आणि आता दरवर्षी तुम्हाला बोलवणार. तुमच्यासारख्या कीर्तनकाराची समाजाला गरज आहे. लई बोलत होता आणि बोलता बोलता त्यानं काय केलं माहितीये का, असं वरच्या खिशात हात घातला आणि त्याच्या खिशातनं ती लाल रंगाची पुडी आली होती. आता थोडा जवळच बसला होता, मला वाचायला भेटलं, तिच्यावर लिहिलं होतं विमल आणि खाली लिहिलं होतं काळ्या अक्षरात गुटखा. मी म्हटलं मधला तो काढणी खा. मी म्हटलं दादा मी काय एवढा मोठा बाबा नाही की तुला ज्ञानाची उपदेश देतो, पण मी आता कीर्तन केलं 2 तास, भेटा पण सोडला नाही, तू माझ्या समोर येतो, माझ्या कीर्तनाचं कौतुक करतो आणि माझ्या समोर तरी नको खाऊ ना, बाहेर जा ना. तो म्हणतो महाराज तुम्हाला काय घाबरायचं, म्हणतो मी माझ्या बापाला नाही घाबरत. झालं 2 मिनिटात त्याला बाप मंदिरात आला. मला आधी कळलं नाही तो माणूस कोण आहे, पण त्यानं झटकन ती पुढी होती ना अशी मांडी खाली लपवून, तेव्हा मला कळलं हा याचा बापच असतो. जसा त्याचा बाप गेला, मी त्याला विचारलं काय रे, तू म्हणला मी बापाला घाबरत नाही, लगेच पुढी का लपवली, आहे का नाही, भीती वाटते ना बापाची. येडे तुम्ही. तो महाराज मी घाबरलो म्हणून नाही लपवली, त्यानं बघितली असती तर त्यानं मागितली असती आणि माझी 2 टायमाची होती त्यानं संपवली असती. सांगा इथं परंपरा आहे का, जपणारे तरी आहे का? या समाजाची परंपरा नसते आणि जपणारे पण नसतात, त्या समाजाची प्रगती शक्य नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे रीती पण आहेत आणि जाणणारे सुद्धा आहेत. म्हणजे तुकोबाराय परंपरा म्हणून तुझा विसर न व्हावा हे मागत. चला दुसरा विषय पण थोडीत निघाला, मग आता एकच विषय शिल्लक राहिला, कुठला? मागायची सवय असली तर एखादा मागतो. कारण कसं आहे माहितीये का, माणसाची मूळ सवय कधी जात नाही. एक आपल्याकडे म्हण आहे, किती नळीत घाला महिनाभर कुत्र्याचं शेपूट
वाकडं ते वाकडं. तसं माणसाचं पण आहे. एखाद्या माणसाला एकदा सवय लागली की त्याची सवय जात नाही मला. कधीच जात नाही. आपल्या कोकणातली मुलगी पुण्यात गेली लग्न करून, आणि आता पुणे म्हटलं की थोडं भाषेवरती फार लक्ष असतं. तिथं नळातला न आणि बाणातला ण ते पण असं डिफरन्शिएट करून बोलावं लागतं महाराज. पुणे येते आणि मग ती मुलगी आपल्या कोकणातली, आणि आपल्या कोकणातली भाषा लय साधी हो. मगाशी सांगितलं ना, तृणाग्नी मेले तसंच आहे. नलाला पाणी आला लसणीतला ल आणि बाळातला ळ सुद्धा लोकांना कळत नाही. हा, परवा माझं कीर्तन आमच्या खेड तालुक्यातच काल्याचं कीर्तन होतं. एक जण आला, मला म्हणतो तुम्ही बुवा आहे का? म्हटलं वाटतंय ना. मग मला एक सांगा, मी कालपासून ऐकतोय काल्याचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन आहे. बुवा एवढा काला आहे काय? मी म्हटलं राजा, काळा आणि काला हे फरक आहे. आपल्या कोकणात नाही कळत. आता त्या मुलीला पण तसा एक भाषेतला दोष होता. काय की तिला कुठलाही प्रश्न विचारला आणि होकारार्थी असलं की ती हा म्हणायची. खरं तर काय म्हणायला पाहिजे? होय म्हणा. ती काय म्हणायची? हा म्हणायची. एक दिवस तिच्या सासूला खटकलं. सासून असं बसवलं तिला, समोर म्हटलं बघ, आपण चांगल्या एज्युकेटेड फॅमिलीत नाही येतो. तुझा नवरा प्रोफेसर आहे, त्याच्यामुळं तुझ्या पण भाषेवरती थोडंसं काय असलं पाहिजे, शुद्धीकरण असलं पाहिजे. तुला भाषा शुद्ध म्हणता आली पाहिजे. ती म्हणली काय चुकतंय हो माझं, मी पण चांगली ग्रॅज्युएट आहे, मला पण बोलण्यात बऱ्यापैकी कळतं. ती म्हणते एक सवय मला चौथीची खटकते. काय? कुणी काय विचारलं जेवण झालं का, तर तू हा म्हणते. हा म्हणायचं काय म्हणायचं? होय म्हणायचं. जेवण झालं का? होय. स्वयंपाक आवरला का? होय. कामं आवरली का? होय. आज निवांत का? होय. मग कळलं का तुला? ती म्हणली हा. सगळं पुसार एक प्रमाण आहे. आधी होता वाग्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाहीना. एका कीर्तनात महाराजाला गायकच भेटत नव्हते, म्हणजे गोंधळात गातात ना, त्यांना बोलवलं. महाराजांना प्रार्थना म्हटली, ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी वसले मला हे दत्तगुरु. पाटणं ते गोंधळी दिसले गो बाई गेला दत्तगुरु. सवय नाही ना जात माणसाची, मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. मग तुकोबारांना मागायची सवय होती का? तपासूया ना आपण. कारण आपल्याकडे काही एकच चरित्र नाही. तुकोबारांच्या 5 अवतारातलं चरित्र ऐक नाही. सगळ्यात पहिला तुकोबारांचा अवतार कृतयुग, भक्त प्रल्हाद, बरोबर ना. त्रेतायुग अंगद, द्वापारयुग उद्धव, कलियुगात पहिला नामदेव आहे, आणि नंतर जगद्गुरु तुका, अवतार रामायणाचा संप्रदाय सगळ्यांचा म्हणजे बघा, प्रल्हादाचं चरित्र आपल्याकडे आहे, उद्धवाचं आहे, आपल्याकडं अंगदाचं चरित्र आहे, आपल्याकडे नामदेवरायांचं चरित्र आहे, आणि आपल्याकडे तुकोबारायांचं चरित्र आहे. प्रत्येक चरित्रातली उदाहरणं आपल्याकडे आहेत, पण आपण वेळेच्या अभावी फक्त प्रल्हादाचं थोडंसं चरित्र, जास्त काही नाही. जेव्हा भक्त प्रल्हादाच्या परीक्षेची पराकाष्ठा झाली, तेव्हा स्वतः भगवंतानं खांबामधून प्रगट होऊन अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपू मारला. आता हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर देवाला कौतुक होतं प्रल्हादाचं. सगळ्यात आधी प्रल्हाद असा कडे होता, नाम प्रल्हाद उच्चारी त्याशी सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवर उचलून घेतला, आणि प्रल्हादा सकट देव सिंहासनावर बसला. आणि मग त्याला अंजरतोय गुंजरतोय, देव झालाय खुश. म्हणतो प्रल्हादा, अरे तुझं नामस्मरण थांबवण्याकरता किती प्रयत्न केले, तुझ्या सख्या बापानं तुला मारायचा प्रयत्न केला, उकळत्या पाण्यात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, कड्यावरून ढकलून दिलं, अग्निकाष्ट दिला, पण तू काही तुझं नामस्मरण सोडलं नाही. प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. कोण म्हटला? झोपले का काय? महिला मंडळ, ही केवायसी झाली ना,
मला पटापट ऐका, माझी भाषा कळते ना. काय काय तुमच्यातल्या अशा माझ्याकडे बघताय जसं काय माझ्या मैत्रिणीच तुमच्या भागात कीर्तन करण्याचा आनंद असतो बरं का. आता आपल्या रायगड जिल्ह्यातच एका तालुक्यात मी गेलो, नाही सांगित नाव सांगत नाही, सेपरेट बोलू आपण, माईकवर नाव नाही सांगत. कीर्तनाला गेलो, त्यांचा एक असा वेगळा संप्रदाय आणि त्यांच्या संप्रदायाचा पोशाख थोडा वेगळा आहे आणि त्या संप्रदायातली सगळी मोठमोठी माणसं माझ्या पुढ्यात बसली. आता आपल्या भागात कीर्तन करत असताना जो प्रेमाची दृष्टिक्षेप तुम्ही टाकता ना, त्याच्यात आपोआप चांगलं चांगलं सुचत जातं. पण ती जी 4-5 जण बसली होती, ती जी माझ्याकडे बघत होती ना, मला असं वाटलं कीर्तन संपलं, महाराजांना कापायला निघाला. बेकार बघत होती. मला कीर्तन काय करू, कीर्तन युट्यूबला आहे त्याचे, काय बोलू काय मला कळत नव्हतं, कारण ते डेंजर चेहरे करून माझ्याकडे बघत होते. पण इथं तुम्ही फार गोड पुरुष मंडळी तरी माझ्याकडे चांगल्या प्रोत्साहित नजरेनं बघताय. तुम्हाला भाषा कळते की नाही मला नाही कळते ना. जास्त काही लांबून आलो नाही मी, 30-25-50-60 किलोमीटरचं अंतर आहे. कधी कधी भाषा बदलते. आता आमच्याकडे लग्नाच्या आधी हळद होते, तुमच्याकडे उठणं म्हणतात त्याला. आता मी जर आमच्याकडे जाऊन म्हटलं ना उठणं, तर म्हणजे दिवाळी शिवाय नाही. हा, आमच्याकडे उठणं बिटणं म्हणायची, पण अशी भाषा बदल. अहो पाटणला गेलो, तिकडे कीर्तनाला जेवायच्या आधी कीर्तन जेवाय बसलो आणि जेवता जेवता एक माऊली आली, मला म्हणते महाराज तुम्हाला चटका देऊ का. म्हटलं मी काय केलंय, घेऊन तर बघा. प्रश्न आहे काय करू, कारण द्या म्हटलं आणि ती खरंच एखादा निकाला घेऊन आले तर मी काय आणि समजा मी नको म्हटलं तर मला घरी जाईपर्यंत झोप नाही लागायची की बाबा चटका नेमकं काय असेल, हा विचार राहणार माझ्या मनात. मग आहे ना, मी तेव्हा एक गायक घेऊन गेलो होतो सोबत. मला आलेल्या कोणतरी विचारलं एकटे का आले, आता कळलं मी एकटा का. तर माझ्या बाजूला बसले होते आमचे प्रथमेश महाराज, साधा पोरगा विचार. आणि मी म्हटलं ताई मला नको यांना द्या. तो माझ्याकडे जागा नाही, मी माझ्यावर पण आल्यामुळे तो काही मला बोलू शकत नाही. चांगलं नसलं तर बघ तुझं तू टेस्ट केल्याशिवाय मी काय वापरत नाही. ती माऊली आतमध्ये गेली, बाहेर आली, ती तिच्या हातात वाटी होती. बरं वाटी बघून पण माझा संशय जाईना, त्याच्यात पण निकाल. जेव्हा तिनं त्यांच्या पानावर वाढलं तेव्हा मला कळलं आपल्याकडे हिरवी मिरची वाटून तिचा ठेचा होतो. काय काय बघा चटणी म्हणतात, खरडा म्हणतात, तिकडे चटका म्हणतात. म्हटलं ताई थोडा मला पण घेणार मग भाषा कळते ना माझी. जरा कसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो बरं का. जाऊ द्या वेळ नाही. तर प्रल्हाद म्हटला, तुकोबारायांनी देवाला सांगितलं, आपलं प्रल्हादाला देवानी म्हटलं की मी तुझ्या भक्तीवरती साधनेवरती खुश आहे, माग तुला काय पाहिजे. सवयी बद्दल बोलतो तेव्हा प्रल्हाद म्हणतो, देवा तू आता ज्याला मारला तो माझा बाप होता आणि आता तुझ्या गादीवर बसला, ती गादी बापाची होती. मग आता बाप मेल्यावर आपोआप प्रॉपर्टी कुणाची, मुलाची. मग मला तुझ्याकडे मागायची गरज नाही, तुलाच काय हवं असेल तर बोल. कोण म्हणले, प्रल्हाद म्हणले. आता बघा हा गेम आहे, थोडा डोक्याच्या वरनं जाईल, त्याच्यामुळे एकदा रिवाइज करतो. देव आधी प्रल्हादाला म्हणाले की माझ्याकडे काहीतरी माग. त्यावर प्रल्हाद म्हणतो, देवा आता या नगरीचा राजा मीच एकटा उरलोय, त्यामुळे तूच माझ्याकडे काहीतरी माग. आता देवाची बारी, देवानं बुगली टाकायचा प्रयत्न केला, प्रल्हादा तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच माझं मागणं आहे. अडकला ना, पण असा अडकत नसतो, फक्त असा अडकत नाही. प्रल्हाद काय म्हटलं माहितीये का, देवा तुझ्याकडे कधीच काही मागायची बुद्धी नको हेच माझं मागणं आहे. झालं ना, संपवला विषय तिथंच. प्रल्हाद अवतारात काही देवाकडे मागितलं नाही, उद्धव अवतारात देवाकडे कसली अपेक्षा नाही, अंगद अवतारामध्ये निस्वार्थ सेवा आहे, नामदेवरायांच्या चरित्रात काही मागणं नाही. ते तुकोबाराय, तुकोबारायांच्या अवतारात काही मागतील का, म्हणजे बघा
सवय म्हणून मागत, परंपरा म्हणून मागत आणि गरज म्हणून मागत. महाराज कशाला तास काढला हो ते 3 मुद्द्यावर. पण आता कसं तरी चिंतन करायचं. आता तुम्ही बघा, मागणीपर चिंतन तुम्ही ऐकले असतील. काय काय महाराज मंडळी एक कथा सांगतात. तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावर पंढरीच्या मालकाची मान खाली होती. तुकोबाराने म्हटलं, देवा काय तुझे रूप नेतो मी चोरून, त्या बेने लपवून राहिलाशी. देवा तू खाली वाकून का बघतो? तुला काय भीती वाटते का मी तुझं रूप चोरून येईन? तेव्हा देव म्हणतो, तुकोबाराय एक कथा सांगतो मी. तुकोबाराय तुमच्या 7 पिढ्यांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. विश्वभर गावापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनी सेवा केली, पण कुणी काही मागितलं नाही आणि त्याचं ओझं झालंय माझ्यावरती. आणि ते ओझं मला उतरवायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. मग तुकोबाराय आधी नाही म्हणतात, देव मागा म्हणतो. तुकोबाराय नाही म्हणत राहतात. शेवटी देव नाईलाजाने डोळ्यात पाणी आणतो, विटेवरनं खाली उतरतो, तुकोबारायांसमोर गुडघ्यावर बसतो आणि तुकोबारायांना म्हणतो, तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, पण माझ्याकडे काहीतरी मागा. मग तेव्हा तुकोबारायांना देवाची दया येते आणि मग तुकोबाराय देवाकडे मागतात. ही झाली सांगायची गोष्ट, बरोबर. पण तुम्ही कशीही गोष्ट फिरवा. आता मी असं चिंतन करत आलो. काही महाराज मंडळी तसं चिंतन करतात, काही महाराज मंडळी फक्त मागणी या विषयावरती बोलता बोलता कुणी मागावं कुणाकडे मागावं या अधिकारावर येतात. एका अभंगावर 100 पद्धतीने चिंतन होतात. पण मग कशीही चिंतन करा, पण अर्थ निष्कर्ष एकच लागणार. काय तुकोबाराय का मागतात? बघा मराठी भाषेची गंमत. कधी कधी प्रश्न एक असतो, त्याला उत्तर अनेक असतात. कधी कधी प्रश्न अनेक आणि त्याला उत्तर एकच. प्रश्न अनेक उत्तर एक. बघा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. 1 भाकर का करपली? 2 पान का सडलं? 3 घोडं का अडलं? आणि 4 बायको का रुसली? 4 प्रश्न आहेत. भाकर का करपली, पान का सडलं, घोडं का अडलं आणि बायको का रुसली? त्याचं उत्तर एकच आहे, फिरवली नाही म्हणून. ज्यांची लग्न झाले त्यांना पटकन कळलं, ज्यांची राहिले ते राहणारच आहेत बहुतेक. बाकी फिरवली नाही म्हणून. पान खालून सडतं का? फिरवलं नाही म्हणून. घोडा आडून राहतो का? फिरवलं नाही म्हणून. बायको रुसून बसते का? मला माहिती. फिरवली नाही म्हणून. आता प्रश्न भरपूर, उत्तर एकच. आता प्रश्न एक विचारतो, उत्तर बघा किती येतात. प्रश्न एकच आहे, मामा कुणाला म्हणतात? पहिला प्रश्न. आता याची उत्तर बघा किती. एक सगळ्यात पहिलं, आईच्या भावाला मामा म्हणतात. उत्तर क्रमांक 2, आत्याच्या नवऱ्याला म्हणतात ना, म्हणतात. आणि आपल्या कोकणात बायकोच्या वडिलांना सुद्धा, सासऱ्याला सुद्धा मामा म्हणायची पद्धत आहे. आणि सिग्नलवर उभा असतो त्याला पण आता म्हणतात, त्याला मी काय करू म्हणतात. हा म्हणजे प्रश्न एक, उत्तर अनेक. कधी कधी प्रश्न अनेक, उत्तर एक. मग तुम्ही कसंही चिंतन करा. तुम्ही मागणी विषय हाताळता हाताळता अभंगावर या. तुम्ही ती कथा सांगता सांगता अभंगावरती या. तुम्ही मागणी आणि मागणाऱ्याचा अधिकार या विषयावरती मांडता मांडता अभंगावर या. पण तुम्ही कसंही या, अभंगाचा निष्कर्ष एकच निघतो, तुकोबाराय आपल्याला का, आपल्या समोर का मागतात? एकीकडे तर म्हणतात सवय नाही, गरज नाही, परंपरा नाही, पण तरी सुद्धा का मागतात? अहो गाथ्यातला पहिला अभंग मागणी पर आहे. बोला, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती. मागणी मागितली की नाही? मग तुकोबाराय सारखा साधक, ज्याच्याकडे मागायची परंपरा नाही, ज्याला मागायची सवय नाही आणि ज्याला मागायची गरज नाही, तो जगासमोर मागणी का मांडतो? कारण जगाला मागायची अक्कल यावी म्हणून. प्रमाण सांगतो, अर्भकाचे साठे
तुला गरज आहे का पाटीची? पाटी कशाला लागते? तुझ्या बॅगेत पाटी कशाला आहे? तो म्हणतो अहो आमच्या वर्गातले विद्यार्थी आहेत, त्यांना काढायचा शिकवायचा असतो, पण त्यांना काही डायरेक्ट काढायला येत नाही. मग काय करायचं? त्याच्या हातातली पाटी धरायची हातासकट आणि त्याच्या हातातला पेन्सिलचा भाग सुद्धा धरायचा आणि त्याला गिरवून दाखवायचा, असा असतो. म्हणजे ती पाटी जी शिक्षकांना हातात धरली ना, ती स्वतःसाठी म्हणून नाही, ती कुणासाठी धरली? विद्यार्थ्यांसाठी, अर्भकाचीसाठी. पंत म्हणजे शिक्षक, यांनी हातात पाटी धरली, त्या विद्यार्थ्याकरता धरली. मग तसं तुकोबारायांच्या अभंगातल्या मागणीतलं काही अक्षर स्वतः करता नाही. अरे यदा कदाचित जर देव तुमच्यावर प्रसन्न झाला, देवाकडे कधी काय मागायची वेळ आली, तर त्या देवाकडे काय मागावं याचं ज्ञान आपल्याला व्हावं, याच्याकरता तुकोबारायांनी देवासमोर मागणी ठेवली अभंगाच्या पहिल्या चरणी. स्वतःच्या स्वार्था करता नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या कृती. एक आदर्श जगासमोर असावा. मागायचं म्हणून काय मागायचं? उगाच काहीतरी मागू नये. वाढावे संतान, ग्रहित व्हावे, अशा फलकट मागण्यांमध्ये संसारिक जीव अडकू नये आणि त्यानं परमार्थिक काहीतरी देवाकडे मागावं म्हणून तुकोबारायानं देवासमोर मागणं ठेवलं. हेची दान देवा देवा तुझा विसर न बाबा. मग आता तुकोबारायांनी मागितला म्हणजे फायद्याचा विचार करून मागितला असेल ना, बरोबर ना? मला सांगा, कुठलंही पाऊल तुम्ही काय मी काय कुणी जगामध्ये फायद्या तोट्याचा विचार केल्याशिवाय पाऊल उचलतो का? उचलतो का? निवडणुकीचा काळ हा. मतदानाच्या केंद्रावरती गर्दी जमली आणि एक आजोबा मतदान करण्याकरता म्हणून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर ते बोटाला पहिली शाही लावली, काय सिग्नेचर असते ते केली, काय डॉक्युमेंट दाखवायचे असतात ओळखपत्र दाखवलं आणि ते आजोबा जाऊन मशीन जवळ उभे राहिले. आणि 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, म्हातारा काय बाहेर येईना. आधी अधिकाऱ्याला वाटला गेला का काय, वाकून बघितलं तर हाय आतमध्ये. म्हटलं बाबा काय झालं, मशीन चालत नाही का? म्हणतो नाही नाही, मी अजून ठरवतोय कुणाला द्यायचं. आणि मी खिडकीतला बघत होतो, म्हटलं याला म्हणतात आदर्श मतदार. आता आम्ही 6-6 महिने अगोदर ठरवतो कुठलं बटन दाबायचं, हा गडी तिथं गेल्यावर ठरवतोय कुठलं बटन दाबायचं. म्हटलं म्हाताऱ्याची भेट घेतली पाहिजे.
म्हातारा बाहेर आला. मी मतदान करून येतो तो बाहेरच वडापाव खात होता. मी जवळ गेलो म्हटलं बाबा जय हरी. म्हटलं जय हरी. गावातलाच होता.